नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 12.2 एकचल समीकरण याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सराव संच 12.2 मध्ये नक्की काय दिलं गेलेलं आहे? तर आजपर्यंत आतापर्यंत आपण जे काही एकचल समीकरण या प्रकरणामध्ये जितके काही शिकलो आहोत त्याचा प्रत्यक्ष वापर आता आपण या ठिकाणी करायचा आहे. मग तुम्ही समीकरणाची उकल करायला शिकलात, समीकरण सोडवायला शिकलात. या दोन संकल्पना यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्या दोन संकल्पना तुम्हाला व्यवस्थित आल्या असतील तर नक्कीच तुम्हाला ही जी शाब्दिक उदाहरणं असतात ती असतात. आता मला प्रश्न पडतो की शाब्दिक उदाहरणं जी आहेत ती गणितामध्ये कशासाठी विचारली जातात किंवा का विचारली जातात, त्यांचा उपयोग काय? तर अशा उदाहरणांचा उपयोग हा तुमचं प्रत्यक्षपणे जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवन जगत असता, व्यावहारिक जेव्हा जीवन जगत असता तेव्हा त्या ठिकाणी अशा उदाहरणांचा नक्कीच हा वापर तुम्हाला करावा लागतो. तो केव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यवहार करत असता, दैनंदिन जीवन अनेक व्यवहार तुमच्या समोर येत असतात आणि असे अनेक व्यवहार करत असताना जेव्हा तुम्ही प्रत्येक याला सामोरे जाता तेव्हा गणिताचा आधार हा तुम्हाला घ्यावाच लागतो. आणि अशा वेळेस तुम्हाला ही जी प्रकरणं असतात त्यांचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. पण तो समजून येत नाही नक्की ह्या प्रकरणाचा उपयोग केव्हा होईल, या उपकरणात कधी केव्हा होईल हे माहीत नसते. पण त्यांचा उपयोग हा तुम्हाला क्षणोक्षणी करावाच लागतो. जेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे ते समजून घ्या आणि तेव्हा लक्षात येईल की नक्कीच गणिताचा वापर हा व्यावहारिक जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच व्यावहारिक गणिताला सर्वात महत्त्व दिलं जाते. मग तुमचे नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, त्यानंतर चक्रवाढ व्याज असेल, अनेक अशी जी काही प्रकरणं आहेत गणितामध्ये भूमितीमध्ये असतील जी तुम्हाला व्यावहारिक जीवन जगत असताना सतत नेहमी उपयोगी पडत असतात. त्यानंतर त्रिकोणमिती असे एक प्रकरण आहे की जे मुलांना प्रश्न पडते इयत्ता 10वीचे असतील, इयत्ता 9वीचे असतील, तर की त्रिकोणमिती प्रकरणाचा उपयोग काय आम्हाला? तर त्रिकोणमिती उपयोग हा खूप मोठा आहे. तुम्ही जर संशोधन करत असाल, खगोलशास्त्राचा अभ्यास करत असाल तर त्रिकोणमितीचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय. तर आज आपण या ठिकाणी शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने सोडवायची, जी एकचल समीकरण या प्रकरणावरती समीकरणाची उकल करणं आणि समीकरण सोडवणं या दोन संकल्पनेवर आधारित आहे आणि त्याचाच आधार घेऊन शाब्दिक उदाहरण सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला शाब्दिक उदाहरणे तुम्हाला या प्रकरणापुरतीच मर्यादित नाही तर ती तुम्हाला येणाऱ्या अनेक परीक्षा असतील, स्पर्धात्मक परीक्षा असतील, एमपीएससी असतील, यूपीएससी असतील, अनेक ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षामध्ये अशा शाब्दिक उदाहरण विचारले जातात आणि मुलांना काही मिनिटांमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं असते आणि त्यावेळेस तुम्हाला अशी मांडणी माहिती नसल्या कारणाने तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वापरता येत नाही. म्हणूनच पहिलीपासून दुसरी, तिसरी, चौथी हे जे स्टेप बाय स्टेप शिक्षण का दिले जाते, प्रत्येक पारियोजनेचं ज्ञान जे आहे ते वाढण्यासाठी. आणि म्हणूनच 6वीला असेल, 7वीला असेल यावर आधारित उदाहरणं झालेली आहेत. तरी देखील त्या उदाहरणांचाच आधार घेऊन तुम्हाला अनेक उदाहरणंही विचारली जाऊ शकतात. आज आपण या ठिकाणी सराव संच 12.2 मध्ये शाब्दिक उदाहरणं जे आहेत त्या शाब्दिक उदाहरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मग शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे की आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर हे 4/9 होईल तर मुलाचे वय काय? प्रश्न व्यवस्थित व्हायचा असा कुठलाही शाब्दिक उदाहरण जरी असेल तर त्यामध्ये पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत उत्तर हे असते. परंतु जेव्हा तुम्ही तो प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या त्याच वेळेस तुम्हाला ते उत्तर काढणं येऊ शकते. तर बघा, आईच्या मुलाच्या या ठिकाणी दोन घटक दिसतात, एक आई आणि दुसरा म्हणजे मुलगा. बरोबर, हे दोन घटक या गणिताच्या सभोवती फिरतायत. त्याच घटकांच्यावर आधारितच एक उदाहरण आहे. आईच्या मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. बरोबर, कोणाचं? आईचं वय मुलाच्या. दोन घटक, एक आई आणि एक मुलगा, 25 वर्षांनी जास्त आहे. पहिली 8 सांगितले, दुसरी 8 काय सांगितले उदाहरणामध्ये? ही पहिली झाली. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या आईची, बघा 8 वर्षानंतर मुलाच्या वयाच्या आईच्या वयाशी गुणोत्तर. या ठिकाणी महत्वाचं आहे की गुणोत्तर दिलेला आहे. ते गुणोत्तर आहे 4/9. तर मुलाचे वय काढा, म्हणजे मुलाचे आजचे वय काढायचे. दोन घटक आई आणि मुलगा, त्यामध्ये मुलाचं आजचं वय काढायला सांगितलं. म्हणून मुलाचे आजचे वय x1 y.
जे शाब्दिक उदाहरणामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जी सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की शाब्दिक उदाहरणामध्ये जे काढायला सांगितलं असतं ते सुरुवातीला मानून घ्यायचं, एक्स मायनस वाय मायनस ए मायनस बी मायनस काही मानू शकता, परंतु जे आपल्याला काढायला सांगितलंय ते सुरुवातीला त्या ठिकाणी काहीतरी त्याचा आधार घेण्यासाठी ते मानायचं असते. त्यानंतर त्याला संलग्न किंवा त्याला जोडून अजून दुसरा कोणता घटक आहे तो देखील त्या ठिकाणी मानून घ्यायचा. बघा मुलाचे आजचे वय एक्स मानाचे काढायचं आहे, त्याला सोबत दुसरा घटक आई आहे, आईचे आजचे वय बरोबर आईचे आजचे वय. आता आईचे आजचे वय, आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी असते. मुलाचं वय एक्स किती असते 25 बरोबर. आईचं वय या ठिकाणी काय आलं एक्स अधिक 25. बघा आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त. उदाहरणाची पहिली अट संपली इथे. उदाहरणाच्या दुसऱ्या अटीकडे जाऊया. 8 वर्षानंतर मुलाच्या आईच्या वयाशी गुणोत्तर. किती वर्षानंतर 8 वर्षानंतर. मग 8 वर्षानंतर मुलाचं वय किती असेल आणि आईचं वय किती असेल त्यावरून त्याचं गुणोत्तर मानू शकतो. मग मुलाचं वय बघा म्हणून 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर मुलाचे वय बरोबर. आता 8 वर्षानंतर मुलाचं वय आजचं वय किती जातं x बरोबर x. 8 वर्षानंतर x अधिक 8. आता आईचं म्हणून 8 वर्षानंतर आईचे वय बरोबर. आता आजचं वय आईचं किती आहे x अधिक 25. 8 वर्षानंतर अधिक 8 बरोबर. याचे किती येणार x 25 आणि 8 किती आले 33 बरोबर. आता 8 वर्षानंतर देखील वय मिळालं, आजचं वय देखील आपल्याकडे आहे, मग त्याचं दोघांचं गुणोत्तर देखील सांगितलं. किती गुणोत्तर सांगितलं 4/9. मुलाचं या ठिकाणी पाहू शकतो की x अधिक 8 आणि आईचा x अधिक 33 आणि यांचं गुणोत्तर आहे 4/9. आपल्याकडे एक काहीतरी असं एकच्या समीकरण या ठिकाणी मिळाले आहे. कशा पद्धतीने मांडलं गेलेलं आहे ते देखील समजून घ्या. प्रत्येक स्टेप प्रत्येक त्या ठिकाणी येणारी पायरी ही तुम्ही समजून घेतली तरच तुम्हाला अशी उदाहरणं सोडवता येऊ शकतात. उदाहरणं सोडवणं सोपं आहे, फक्त ते मांडणं अतिशय त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडलं गेलं तरच ते तुम्ही सोप्या पद्धतीने लिहू शकता. बघा आता x अधिक 8 x अधिक 33 बरोबर 4/9. मग काय करता येईल त्याचा गुणाकार करायचा. पराफराचा x अधिक 8 म्हणजे 9x अधिक 8 बरोबर 4x अधिक 33 बरोबर. आता 9 ने x ला गुणलं त्या ठिकाणी येणार 9x 9 8 72 बरोबर 4 ने 4x अधिक 33 बरोबर 33 4 3 12 12 2 4 1 4 3 12 आणि 13 म्हणजे या ठिकाणी 120. आता या ठिकाणी बघा 9x अधिक 72 बरोबर 4x अधिक 132 असं या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्याला. आता पुढे जाऊन आपण त्याचं आता आपल्याला मूल एकचर समीकरण जे सोडवणं आहे इथपर्यंत आपण आता आलेलो आहे की समीकरण सोडवण्याची जी पद्धत आहे त्या समीकरण सोडवण्याच्या पद्धतीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत की आता आपण पुढे कशा पद्धतीने सोडवता येऊ शकते याचा आपण विचार करणार आहोत. तर बघा या ठिकाणी 9x आहे, या ठिकाणी 4x आहे, म्हणजे अधिक 4x इकडे x एका बाजूला घेतला आणि संख्या एका बाजूला घेतल्या 9x जो आहे इथे लिहूया 9x अधिक 4x इकडे आता वजा झाली म्हणून वजा 4x बरोबर. बरोबर काय राहणार त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी आले ना 132 आणि हे अधिक 72 तिकडे आहे वजा 72. 9x वजा 4x 9 मधून 4x कडे राहणार किती 5x बरोबर 132 मधून किती आहे 132 वजा त्या ठिकाणी 72. 132 मधून जर 72 त्या ठिकाणी गेले बघा कशामधून काय वजा करतोय आपण 132 मधून आपण 72 काय करतोय वजा करतोय तर राहणार या ठिकाणी 60 राहणार बरोबर. मग 5x 5 इकडे गुणाकार केले भागाकार गेले x बरोबर ते 60 भागिले 5 x बरोबर 5 ने
60 ला भाग दिला किती उत्तर राहणार 5 एके 5 आणि हे काय होईल म्हणजे 10 5 दुने 10 म्हणजे उत्तर मिळणार 12 म्हणजे आता x बरोबर 12 चे उत्तर आपल्याला मिळालं काय मिळालं x बरोबर 12 मिळालं पण x आपण काहीतरी मांडलं काय केलं आपण या ठिकाणी x ही संख्या आपण काहीतरी मांडलेली आहे मग x ही संख्या आपण ज्या ठिकाणी मांडलेली आहे बरोबर आपण पाहू शकतो की x काहीतरी मांडले x काय मांडलं आपण मुलाचं वय मांडले म्हणजे x मुलाचं आजचं वय मिळालं बरोबर मुलाचे आजचे वय x बरोबर किती मिळाले या ठिकाणी बरोबर x बरोबर किती मिळाले या ठिकाणी 12 मिळाले आहे मग 8 वर्षानंतर मुलाचं वय 8 वर्षानंतर मुलाचं वय देखील आपण काढू शकतो 8 वर्षानंतर मुलाचं वय किती होऊ शकते बघा 8 वर्षानंतर मुलाचं वय किती आहे की 8 वर्षानंतर मुलाचं वय देखील काढू शकतो की 8 वर्षानंतर मुलाचं वय x अधिक 8 x = 12 अधिक 20 हे देखील मिळू शकते तर आपल्याला आईचं वय आजचं वय देखील मिळू शकते नक्की किती आहे x ची किंमत 12 आणि 12 अधिक 25 जर केलं तर ठिकाणी आईचं वय देखील मिळू शकते परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त मुलाचे वय आजचे काढायला सांगितलं होतं आणि मुलाचं आजचं वय आले या ठिकाणी 12 पहिल्यापासून आपण उदाहरण पाहू की उदाहरण दिलेलं जे होते ते उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत जर व्यवस्थित वाचलं तर ते उदाहरण तुमच्या डोक्यात शिरणार आहे आणि जेव्हा ते डोक्यामध्ये तुमच्या उतरणार त्याच वेळेस तुम्हाला त्यावर काय करायचं आहे ते तुमच्या लक्षात येऊ शकते उदाहरणाचं पहिली जी ओळ असते ती उदाहरणाची पहिली आठ असते किंवा दुसरी ओळ देखील पहिली आठ असू शकते त्यामध्ये आपण शक्यता दर्शवू शकतो तर पहिली जी उदाहरणाची पहिली जी आहे ओळ ती उदाहरणाची पहिली आठ असते आणि ती उदाहरणाची पहिली आठ आपण जर विचारात घेतली आणि त्यानंतर दुसरी आठ त्यावर आधारित असते आणि उदाहरण जे विचारलेले जे असते ती त्यामध्ये आपल्याला मांडायचं असते आपण असं वय काढायचं तुम्हाला असते एक्स मानलं आईचं वय आपण त्यावरूनच काढलं की आईचं वय दिलं होतं 25 वर्षांनी जास्त होतं मुलाच्या म्हणजे x अधिक 25 आलं 8 वर्षांचं मुलाचे वय x अधिक 8 वर्षानंतर विचारलं होतं आईचं वय x अधिक 25 आजचं वय होतं आणि त्यामध्ये अधिक 8 टाकले म्हणजे 33 झालं आणि ते आपण x च्या समीकरणात मांडणी केली तितकंच गुणाकार केला आणि त्याच्यावरती गणितीय क्रिया करून आपण x बरोबर 12 हे उत्तर मिळालं x च्या समीकरण सोडवा समानतेचा गुणधर्म याचा वापर करून आपण या ठिकाणी x बरोबर 12 ही किंमत काढली अशा पद्धतीने मुलाच्या आजचं जे वय आहे ते आजचं वय काढलं